श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात उस्मानाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित क्षेत्राची पाहणी. जिल्ह्यातल्या 428 ग्रामपंचायतींसाठी 9,796 उमेदवार रिंगणात आणि लोकसेवा पुरस्कारांचं वितरण. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी दिलेली ही माहिती. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेती आणि पिकांची केंद्रीय पथकानं पाहणी केली. उस्मानाबाद तालुक्यातल्या पाटोदा, केशेगाव, तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा तसंच लोहारा तालुक्यातल्या सास्तूर, उमरगा तालुक्यातल्या राजेगाव शिवारात शेती आणि बाधित क्षेत्रातील पिकांची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पथकाला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषात बदल करण्यासह प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषातही शिथिलता देण्याची गरज व्यक्त केली. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप आणि सूक्ष्म सिंचन खराब झालं आहे अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासह जिल्ह्यातले रस्ते, पूल, छोटे मोठे तलाव आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवून देण्याची गरज या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील यांनीही या पथकाची भेट घेऊन केंद्र सरकारनं तातडीनं जिल्ह्याला मदत करण्याची आवश्यकता दर्शवली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या खरीप हंगामातल्या पिकांची आणीबाणी 15 डिसेंबर रोजी जाहीर झाली. त्यानुसार जिल्ह्यातल्या उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तालुक्यातल्या पिकांची अंतिम आणीबाणी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. जिल्ह्यातल्या 247 गावांची आणीबाणी सुद्धा 50 पैशांपेक्षा कमी आहे, तर उर्वरित 4 तालुक्यांची आणीबाणी 60 पैशांपेक्षा कमी आली आहे. खरीप हंगामातल्या पिकांचं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात ही घट झाल्याचं समोर आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये 1,377 प्रभागातून 3,652 सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी दाखल एकूण 9,947 अर्जांपैकी 151 अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता रिंगणात 9,796 उमेदवार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोविडबाधित 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 16,361 रुग्णांना कोविड संसर्ग झाला असून त्यापैकी 15,660 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानं हे रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 565 रुग्णांचा या संसर्गानं बळी गेला आहे. तुळजापूर इथं महिला आर्थिक विकास महामंडळ आणि तुळजापूर नगर परिषदेच्या वतीनं महिला बचत गट निर्मित वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महिलांनी चिकाटीनं उद्योग व्यवसायातून सक्षम बनावं असं आवाहन ज्योती ठाकरे यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून उस्मानाबाद इथं प्रतिष्ठान भवन या ठिकाणी आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या ठिकाणी पीएम स्वनिधी या योजनेअंतर्गत शहरात व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक, फेरीवाले आणि पदपथ व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. आजपर्यंत या केंद्रातून 160 छोट्या व्यावसायिकांना लाभ मिळाला असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात गावागावात असलेल्या शेत रस्त्यांवरून होणारे वादविवाद टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेत रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 20 प्रकरणात शेत रस्ते सुसंवादातून मोकळे झाले आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद इथल्या लोकसेवा समितीच्या वतीनं मराठवाडा स्तरीय लोकसेवा पुरस्कार नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर आणि विधिज्ञ मिलिंद पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. कोविड काळामध्ये 108 या शासकीय रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत असलेले सौदागर साठे, कोविड संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे विलास गोरे आणि औरंगाबाद इथल्या सामाजिक कार्यकर्त्या मालती करंदीकर यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारनं केलेले सुधारित कृषी कायदे हे शेतकरी हिताचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावलं जाणार नसून शेतमालाला चांगला दर मिळवून देणं आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणं यासाठी हे कायदे उपयोगी ठरणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. कृषी कायद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल मर्जीप्रमाणे विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं असून शेतकरी हितासाठी हे कायदे काळाची गरज असल्याचं मत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विधिज्ञ रेवण भोसले यांनी व्यक्त केलं आहे. आत्ताच आपण उस्मानाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.